गाठे गाठे म्हणतात त्याला, मराठी मध्ये जात म्हणतात त्याला. जात्यावर दळण दळायचे ना, तर पहिल्या बाया गाणं म्हणत जातावर त्या गाणं बी इतला गोड वाटत ना. जुन्या म्हातारीशने ऐकलं त्याला समजी जाईन एक ओवी म्हणत मी त्यांना म्हणे. कार्यक्रम आयोजक कोण आहेत आज ना? सप्तशृंगी मित्र मंडळ, नवनाथ भजनी मंडळ यांनी आयोजन केलेलं. क्या बात आहे, मस्त. म्हणजे जवळजवळ सगळे तरुणांचं नियोजन आहे. हा मला बघा देणारा तरुणच राहतो बा. दरला ते मोडी घालता म्हणा कार्यक्रम. आणि खरंच सांगतो, मला या तरुणांना बघून आप्पासाठी इतका आनंद होतो ना. मला नाही माहिती कानादेश ना कितला कीर्तनकारच ना कीर्तन मा तरुण राहतं, पण मी देखस ना म्हणा कीर्तन मा 100 म्हणजे 90% तरुणच राहतोच कीर्तन मा. त्यासले देखील माझ स्वाभिमान वाटस. चांगले हो कीर्तन मा येत जाऊ रे आप्पास मनात नाही. प्रत्येक ना 7 दिवस हाजरी लावल्या. त्या गाणं म्हणायच्या ना जात्यावर, त्या गाण्याची एक ओवी सांगतो तुम्हाला. भाऊ बहिणीना जगळा जगळा जाया वनवा, बहिणीना डोळे पाणी बनवना पस्ताये मनवा. त्या गाण्यास नाही काहीतरी संदेश आहे. बरोबर आहे ना? असंच म्हणत ना माझ्यासोबत. हा नुसतं लेकरू झोपाड नाही तरी पहिलाच गाणं मला लेकरू झोपी जाय. त्या गाणं बी तसं म्हणतो पोरे झोपाडा काय हाड कुतरी हाड गाई मना दादानी जी जाई, मना भाऊ झोपी जाई मना दादानी जी जाई, मना राजा झोपी जाई. लगेच पोरे झोपी जाय. आते त्या गाणं विसर घ्या. त्या बहिणी आते गाण्यामध्ये सोडी रे ये झुंकीतून इच्छा नको पोरे काय संस्कार पडते माझ्या पोरे झोप. काय नाही तुमले जर जेवणा गाणं म्हणून सांगत आणि म्हणते आणि या गाणं म्हणाला करते तुमले सांगा जेवणा नावाने काय ताकद आहे. तुमचा जर मुलगा दारू पित असेल, तुमचा भाऊ दारू पित असेल, तुमचा पती दारू पित असेल, तर तुमच्याकडे एक पर्याय. कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ नका, कोणत्या वैद्याकडे जाऊ नका. मी सांगतो 2-4 वर्ष रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा, ते मंत्र जप करून स्वयंपाक करा. 1-2 वर्षानं तुमच्या पोराची, तुमच्या पतीची, तुमच्या भावाची दारू सुटते. पण स्वयंपाक ना टाइमले रामकृष्ण हरी म्हणू, राधे राधे म्हणू, देवनं भजन म्हणू. नक्कीच तुमच्या पोराची, तुमच्या पतीची, तुमच्या बापाची दारू सुटते. भजन गायल्याच्या नंतर मग तुम्ही रांता रांता भजन म्हणतेस नाही बहिणीच वर, तुम्ही रांता रांता मी म्हणतेस डिंग डांग डिंग. मग तुम्ही डिंग डांग म्हणतेस ना, तो संध्याकाळी डिंग डांग करतच घरी. तुम्हाच पराक्रम तुमले नळत बहिणीच वर. इथं अंतःकरणा बसून देवाची भक्ती झाली पाहिजे. पण आडे म्हणाल जाऊ आडे म्हणते या बहिणी आणि लगीन माहिती बारीक 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 म्हणतेस ना, त्या लगीन मग आलाच मग काहीच तथ्य नाही. आपलं साहेब महाराज काहीच नाही. बरं अख्खा लबाड जाणार त्या काय जनाबाईना लिखेल का मीराबाईना लिखेल का संतासना लिखेल, काहीच संबंध नाही. काय देवना नाही धरवणार नाही. त्यापेक्षा आमनाकडे आदिवासी लोक राहतात आप्पा साहेब. इकडे पण आहेत का? वा वा. विचारा ते आदिवासी लोक देवल्या जातच ना. आता कदाचित तुमनाकडनं आदिवासी भाषा वेगळी असेल, आमनाकडनं आदिवासी भाषा वेगळी असेल. त्या बिचारा पहिला पाणी पडे तर लग्न येतेच ना, कारण त्या ऊस तोडाला जायला आहेत. ऊस तोडीच नाही येत मग लग्न इतके आनंद. त्यासले काहीच असा काय म्हणतात ना आपण, त्यासले अभिमानीच नाही हो, गर्वा विषय नाही. कोणा का पोऱ्यान लगीन राहा ना पटा जर नाचिले तर त्या कोणा का पोऱ्यान लगीन राहा ना अख्खा नाचतच आदिवासी. आपलाच म्हणा एखादा जर सुटकुटवाला नाच धरीन, चला भाऊसाहेब थोडं नाचावं. तो कटे गर्दी माझी तरी सांगत मला का नाही ते नाचता येत नाही, तू शिलक रे हो आप्पा. आणि काय जागा आहे आठ काय बसणार तू. हा इतका देश येणार आता आपला काही पंगत चालू आहे आणि पंगत मग फिर राहा ना. आणि जर सासराणी सर का बापू जेवणात नाही तुम्ही, मला कोणी सांगितलं नाही का होतं ना पुढील पाटा बांधायचे त्या लोक जेवण काय हो मुलगे वावर. म्हणजे इतका डोकं उठाडेत आपला कल्पना बाहेर. त्या दिवस पहिला पाणी पडेल, पहिला पाणी पडणार का म्हणजे असं लग्न राहत ऊस तोडून येत राहत त्या काही एक निघले वर्ष नंतर 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर भेटेल बिचारा. काय